1 किलो रेशनच्या तांदळाचे पापड बनवण्यासाठी 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सावलीला वाळून घेतलं. नंतर चक्कीवरून दळून आणलं. वाटीने मोजून घ्यायचं, हलकं हाताने दाबायचं. 3 वाट्या आपलं पीठ भरलेले, त्यासाठी आपल्याला 6 वाट्या इथे पाणी घ्यायचं. 6 वाट्या पाणी घेतलं. 2 चमचे मीठ घालायचं, 1 चमचा आपल्याला जिरी, 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरं तीळ घालायचं आणि अर्धा चमचा आपल्याला पापड खार घालून पाण्याला उकळी येऊन द्यायची. इथे थोडंसं पाणी पिवळं झालेलं आहे, कारण आपण यामध्ये खडे मसाले घातलेले, जिरे आणि ओवा. त्यामुळे पाण्याला उकळी आली की घेतलेलं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगले उकड आपल्याला हटवून घ्यायची. झाकण ठेवून 10 मिनिटं उकड आपल्याला इथे शिजून घ्यायची. नंतर परातीत उकड काढून चांगली आपल्याला फोडून मळून घ्यायची. नंतर छोटे छोटे गोळे करायचे, चाळणीमध्ये ठेवायचे आणि आपल्याला याची परत एकदा 10 ते 15 मिनिटं ही आपल्याला उकड शिजवून घ्यायची. नंतर परत उकडचे गोळे काढून घ्यायचे, चांगले मॅचरने किंवा तांब्याने फोडून घ्यायचे. एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची, पिशवीमध्ये हे पीठ आपल्याला भरायचं आणि चांगलं आपल्याला 10 मिनिटं हे पीठ मळून मऊ लुसलुशीत असं हलकं करून घ्यायचं. एका पातेल्यात झाकून ठेवायचं आणि गरम असतानाच आपल्याला याचे पापड बनवायला घ्यायचे. प्लास्टिकचं कागद घेतलेलं आहे, त्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या पापड चिटकणार नाही. छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि डिशने आपल्याला या पद्धतीने पापड करून घ्यायचे. एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकनी होतात ते. सावलीला एक रात्रभर मी फॅन खाली वाळून घेतलेले, नंतर दुसऱ्या दिवशी ऊन दाखवलेले. कडकडी वाळल्याच्या नंतर तळून सुद्धा बघूया. छान कडक तेलामध्ये आपल्याला ही पापडी सोडून घ्यायची. बघू शकता इतकी फुलली गेलेली आहे आणि इतकी पांढरं शुभ्र झालेली आहे आणि एवढीच खुसखुशीत सुद्धा झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण उन्हाळी वाळवणामध्ये आज 1 किलो रेशनच्या तांदळाची पांढरं शुभ्र असे पापड इथे बनवून घेतले.